हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण क्लास 9 चॅप्टर 2 मधील प्रॅक्टिस सेट 2 त्याचं पूर्ण बेसिक आणि पूर्ण प्रॅक्टिस सेट आपण आज कंप्लीट करणार आहोत. तर यामध्ये बघा काय दिले आपल्याला, the numbers √2 and √3 shown on the number line are not rational numbers, means they are irrational numbers. आता ऐका, क्लास 8 मध्ये सुद्धा आपण हाऊ टू रिप्रेझेंट इरॅशनल नंबर ऑन नंबर लाईन बघितलेले आणि यामध्ये सुद्धा त्याची एक छोटीशी कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला जर √2 रिप्रेझेंट करत असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, मी जर हा असा एक राईट अँगल ट्रायंगल काढला तर आपल्याला बेस हा 1 युनिट आणि हाईट पण 1 युनिट घ्यावा लागतो. आता हे लक्षात घ्या. ओके, आता √3 जर रिप्रेझेंट करायचं असेल मला नंबर लाईनवर तर त्याचा बेस लाईन असते √2 आणि हाईट असते 1 युनिट. कसं करायचं ते नंतर सांग, तुम्हाला फक्त लक्षात घ्या. आणि √5 जर रिप्रेझेंट करायचं असेल तर मला बेस लाईन लक्षात घ्या, बेस लाईन असतो याचा 2 आणि हाईट काय असते 1 युनिट. जर √6 जर रिप्रेझेंट करायचं असेल मला तर आपल्याला बेस लाईन असते दॅट इज √5 आणि हाईट असते 1. परत लक्षात घ्या, जर √7 रिप्रेझेंट करायचं असेल तर बेस लाईन असतो आपला √6 आणि हाईट काय असते 1 असते. तर यापैकी आपल्याला याच्या व्यतिरिक्त क्वेश्चन विचारत नाहीयेत. तर बघा हे लक्षात घ्या फक्त की कोणता इरॅशनल नंबर रिप्रेझेंट करायचा नंबर लाईनवर अकॉर्डिंग टू दॅट नंबर आपल्याला बेस आणि हाईट माहित पाहिजे. आता हाईट तर कुठं पण बघा 1च युनिट आहे, हाईट हे कुठं पण काय 1 युनिट आहे, फक्त बेस आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आता मला सांगा, आता काय करू आपण, इथं एक लाईन ड्रॉ करू आपण. ओके, जिच्यामध्ये हे बघा ही नंबर लाईन ड्रॉ केली आपण. ओके, आता आहे का याच्यावर इकडे ॲरो द्या आणि इकडे सुद्धा ॲरो देऊ आपण. बघा इथं घ्या 0. आता 0 पासून समोर 1 युनिट 2 युनिट 3 युनिट ह्याच्यात आपल्याला असे 1 2 3 4 5. ओके, 1 2 3 4 5. यस. आता एक गोष्ट लक्षात घ्या, पण हे डिस्टन्स सेम असलं पाहिजे. आता 1 युनिट म्हणजे किती? 1 युनिट हा तुमच्या अकॉर्डिंग टू युअर मेजरमेंट तुम्ही किती घेऊ शकतात. कारण 1 युनिट हा 1 सेंटीमीटरचा पण असू शकतो, हा 3 सेंटीमीटर सुद्धा असू शकतो, हा 6 सेंटीमीटर सुद्धा असू शकतो, हा 10 सेंटीमीटरचा, 50 सेंटीमीटरचा, 1 मीटरचा, 1 किलोमीटरचा, 100 किलोमीटर सुद्धा 1 युनिट होऊ शकतो. पण आपल्या किलोमीटर या वहीवर बसणार नाही. ओके, मग आता आहे का, मी काय करतो, मला कॉन युनिट म्हणून 1 युनिट हा 6 सेंटीमीटरचा घेतो. ओके, मग 6 तुम्ही काय करा, 1 युनिट हा 3 सेंटीमीटरचा घ्या, कारण तुमची नोटबुक माझ्या नोटबुक पेक्षा छोटी. यस. मग बघा इथे एक आर्क मारला, परत इथं पुढे स्टील पॉइंट ठेवायचा या पहिल्या आर्कवर, इथून दुसरा आर्क मारा, परत पुढे स्टील पॉइंट ठेवा, इथून तिसरा आर्क मारा, परत स्टील पॉइंट पुढे घ्या, इथून चौथा आर्क मारा. ओके, मग आता लक्षात घ्या, हा झाला 0, हा झाला 1, हा झाला 2, हा झाला 3 आणि हा झालेला आहे 4. याच्या पुढे 5 6 7 आपल्याला किती घेता येते. आता बघा आपल्याला √2 रिप्रेझेंट करायचा नंबर लाईनवर. मग √2 ची बेस लाईन कुठे रे आपली 1 युनिट, म्हणजे इथून तर इथपर्यंत. ह्या 1 वर काय आलं आपलं, इथं बघा इथं राईट अँगल म्हणजे इथं परपेंडिक्युलर आला. इथं जर 0 घेतला मी तर 0 पासून 1 युनिट वर काय ना इथं परपेंडिक्युलर येणार आहे. म्हणजे 0 पासून 1 युनिट वर इथं काय टाकायचं आपल्याला, परपेंडिक्युलर टाकायचा आहे. तो परपेंडिक्युलर टाकू आपण युजिंग प्रोटेक्टर. चला प्रोटेक्टर घेतला, इथं 1 वर काय ठेवा प्रोटेक्टरचा बेस, इथे घ्या डॉट लाईन आणि मग ही जी लाईन आहे हिला काय करू आपण, घेऊ आपण जॉईन करून. ओके, हिला घ्या जॉईन करून अशा प्रकारे. स्केल यूज करा, काही पण यूज करा, काही प्रॉब्लेम नाहीये. हा झाला परपेंडिक्युलर, इथे द्या ॲरो. ओके, आता मला सांगा बेस लाईन 1 युनिट आणि परपेंडिक्युलर लाईन सुद्धा किती इथं 1 युनिट आहे. मग आपलं 1 युनिट किती आहे 6 सेंटीमीटर.
इथं 1 वर स्टील पॉईंट ठेवायचा, हा स्टील पॉईंट आहे. 6 युनिटवर काय करायचं, एक असा आर्क मारू आपण. ओके, मारला. आता बघा, हा झाला बेसलाईन 1 युनिट आणि झाली परपेंडिक्युलर हाईट 1 युनिट. आता काय करू आपण, याला स्केलनं या ठिकाणी काय करू आपण, इथं जॉईन करून घेऊ. हे बघा, हा जो पॉइंट आहे ना, ओके, याला स्केलनं काय करू, इथं 0 ला जॉईन करून घेऊ अशा प्रकारे. आता हा झाला आपला ट्रायंगल. आला का ट्रायंगल? हा आता हा ट्रायंगल इथं आला का नाही? मग आता काय करायचं, कंपास घ्यायचा आणि आपला कंपासचा स्टील पॉईंट इथं 0 वर ठेवा. इथून याला एक्सटेंड करून हायपोटेनस घ्या आणि इथून जो आपण आर्क ड्रॉ करू, ओके, इथून जो आर्क ड्रॉ करू आणि तो इथं लाईनला इंटरसेक्ट झाला, दॅट इज √2. हा काय आपला √2 आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ओके, आता एक गोष्ट लक्षात घ्या, मला जर √3 रिप्रेझेंट करायचं असेल, आपल्याला √3 जर रिप्रेझेंट करायचं असेल तर काय करावं लागणार आहे? बघा, हे झाला √2, इथे ठेवून देतो याला बाजूला. बघा, आता √3 चा बेस लाईन काय बरं सांगा? √2 आहे ना. √3 चा बेस लाईन काय आहे? √2. मग मी जर अशी एक नंबर लाईन ड्रॉ केली, हे बघा, ही झाली नंबर लाईन आपली. इथं द्या एरो, इथं पण द्या एरो, इथं घ्या 0. परत आपले युनिट फिक्स किती सेंटीमीटरचा असणार आहे? माझं आहे 6 सेंटीमीटरचा आणि तुम्ही किती घेणार आहे? 6 सेंटीमीटर. सॉरी, तुम्ही घ्या 3 सेंटीमीटर. ओके, चला, 1 2 3 4, अजून वाट पुढे 5 6 ह्याच्यात घेऊन टाका. इथं झाला 1, इथं झाला 2, इथं झाला 3, इथं झाला 4. आता मला एक सांगा, आपण जेव्हा √2 रिप्रेझेंट करायचं होतं का, तेव्हा बेस लाईन 1 होती, इथं डायरेक्ट 1 होता, मग इथं परपेंडिक्युलर टाकला आपण. पण √3 रिप्रेझेंट करताना √2 आहे की इथे कुठं? नाही. मग आपल्याला काय करायचंय, आधी आपल्याला √2 रिप्रेझेंट करायचंय, कारण की इथं √2 आला की मग तिथं परपेंडिक्युलर टाकू आपण. आधी √2 शोधू आपण कुठे येईल तर. हे बघा, आधी शोधत आपण √2. मग √2 काढण्यासाठी आपण काय करतो, इथं 1 वर टाकतो परपेंडिक्युलर. ओके, 1 वर काय करू आपण, इथं टाकू परपेंडिक्युलर. हे बघा, अशा प्रकारे. हा झाला परपेंडिक्युलर. ओके, एक मिनिट, व्हाईट लाईन टाकू. हा झाला परपेंडिक्युलर. आता इथं किती आहे? 90 डिग्री. आता बेस लाईन 1 आणि हाईट सुद्धा किती आहे? 1. मग आपण कंपास घेऊ, इथं स्टील पॉईंट ठेवू 1 वर आणि हा जो एक युनिट किती आपला 6 सेंटीमीटर, त्या 6 सेंटीमीटर असा आर्क मारणार. तुम्ही कितीचा मारणार इथं? 3 सेंटीमीटरचा. ओके, कारण तुमचा एक युनिट किती घेतलेला आपण? 3 सेंटीमीटरचा घेतलेला आहे. आणि मग हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट जॉईन करून घेऊ आपण इथं 0 ला. ओके, लाईक दिस. हा झाला ट्रायंगल. आणि परत ऐका, कंपासचा स्टील पॉइंट ठेवायचा 0 वर आणि इथून हा इथपर्यंत मेजरमेंट घेऊन याचं काय करू आपण, इथं हा झाला आर्क मारला, इथं आलेला आहे आपला √2. आता बघा, √3 ची बेस लाईन √2 म्हणजे 0 पासून तर √2 पर्यंत इथं टाकायचं आपल्याला परपेंडिक्युलर होता. आले लक्षात? इथं बेस 1 होता म्हणून 1 वर परपेंडिक्युलर टाकला, इथं बेस √2 होता म्हणून आधी √2 काढला आणि आता √2 वर टाकूयात आपण परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर टाकण्यासाठी आपण काय घेतो? कंपास. हा घेतला कंपास, इथं याचा बेस ठेवला √2 वर, याची हाईट घेतली आपण 90 डिग्री. ओके, आणि परत ह्या 90 डिग्री काय करू आपण, इथे टाकू एक परपेंडिक्युलर √2 ला अशा प्रकारे. हा झाला √2 ला परपेंडिक्युलर. ओके, व्हाईट कलरने टाकून घेऊ आपण. हा झाला परपेंडिक्युलर या ठिकाणी. ओके, आता बघा, बेस लाईन √2 आली तिथं, हे बघा बेस लाईन √2 इथं टाकला परपेंडिक्युलर. आता हाईट किती आहे? परत 1 युनिट. मग काय करू आपण, परत आपला कंपास घेऊ, इथं ठेवा √2 वर आणि जी आपली 1 युनिटचा आर्क आहे तो 6 सेंटीमीटरचा, त्याला घ्या आपण आर्क मारून. हा बघा इथं 6 सेंटीमीटर आहे. ओके, आता परत काय करू आपण, हा जो 6 सेंटीमीटरचा आर्क मारलेला आहे तो 6 सेंटीमीटरचा आर्क त्याला घेऊ इथं 0 ला जॉईन करून अशा प्रकारे. हे बघा, अशा प्रकारे घेतला 0 ला जॉईन करून.
आणि परत आपल्या कंपासनं काय करू आपण, इथं ठेवा स्टील पॉईंट 0 वर, आता याला एक्सटेंड करा इथपर्यंत. ओके, आणि हा इथं करा ड्रॉ, धिस इज युअर √3. समजा बघितलं का, √2 ला बेस लाईन 1 होता म्हणून डायरेक्ट √2 रिप्रेझेंट केला, पण √3 रिप्रेझेंट करण्यासाठी आधी √2 रिप्रेझेंट केला, मग √2 वर परपेंडिक्युलर टाकला, 1 युनिटचा आर्क घेतला आणि 0 पासून परत एक आर्क मारला, काय आला आपल्याला √3 आलेला आहे. ओके, चला आता पुढचा क्वेश्चन बघूया आपण. हा बघा, आता मला सांगा परत काय करू, आपल्याला रिप्रेझेंट करायचं √5. मग परत काढू आपण एक नंबर लाईन ड्रॉ केली, इथं द्या ॲरो, इथं द्या ॲरो, इथं घ्या 0. ओके, आता 0 पासून समोर आपले एक युनिटचे आर्क, ते माझा युनिट आहे 6 सेंटीमीटरचा, 1 2 देन 3 देन 4. ओके, इन दिस वे. इथं म्हणा 1, इथं म्हणू 2, इथं म्हणू 3, इथं म्हणू 4. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर √2 रिप्रेझेंट करायचं असेल तर बेसलाईन किती आहे, 2 आहे. आता 2 आहे की नाही, यस, इथं 2 आहे. इथं जर 2 नसता तर मग आपल्याला अजून काहीतरी वेगळी आयडिया शोधावी असती, पण इथं 2 आपल्याला आधीच दिलेला आहे. मग काय करू आपण, आता इथं बेसलाईन 2 आहे आणि बेसलाईनवर टाकलेला परपेंडिक्युलर, मग इथं 2 वर टाकू आपण परपेंडिक्युलर, प्रोटेक्टर ठेवायचा 2 वर, इथं घ्या 90 डिग्रीचा पॉइंट आणि मग ह्याला काय करा, स्केलनं घ्या इथं परपेंडिक्युलर टाकून अशा प्रकारे. ओके, हा झाला परपेंडिक्युलर कुठं, 2 वर, याला द्या वर ॲरो. आता बघा बेस लाईन 2 आणि परपेंडिक्युलर हाईट 1 युनिट, 1 युनिट किती आपला 6 सेंटीमीटरचा. परत आपला स्टील पॉईंट ठेवायचं बी वर, स्टील पॉईंट ठेवला बी वर आणि याचा 1 युनिट म्हणजे दॅट इज 6 सेंटीमीटर, इथे एक आर्क मारून घ्या. ओके, आता हा जो आर्क आहे याला परत कुठे जॉईन करून घ्यायचा आपल्याला, याला घेऊ आपण जॉईन करून इकडं 0 ला. ओके, हे बघा अशा प्रकारे. हे बघा अशा प्रकारे. आता इथं ठेवा स्टील पॉईंट तुमचा 0 वर आणि इथून घ्या डिस्टन्स इथपर्यंत. ओके, आणि इथं मारा असा आर्क. आता इथं जो नंबर लाईन इंटरसेक्ट झाला दॅट इज √5 आलेला आहे. समजलं का √5 कसं काढायचं. तर आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला जर √6 काढायचं असेल, तर काय करू आपण, आधी √5 काढायचा. आधी काय करायचं आपल्याला, √5 काढायचा आहे. आधी काय करायचं आपल्याला, सेम √5 काढायचा आहे आणि मग √5 काढून इथं √5 वर इथं ठेवायचा कंपास, प्रोटेक्टर. इथं घ्या 90 डिग्री, परत टाका इथं परपेंडिक्युलर. ओके, परत इथं काय टाकू आपण, इथं √5 वर टाकू असा परपेंडिक्युलर. हा झाला परपेंडिक्युलर. परत इथं लक्षात घ्या, स्टील पॉईंट ठेवा इथं √5 वर. आता ठेवला, परत 1 युनिटचा आर्क आपला हा असा, हा झाला 1 युनिटचा आर्क. आणि परत हा जो आर्क आहे हा आपण स्केलनं जॉईन करून घेऊ इथं 0 ला, स्केलनं जॉईन करून घ्यायला या ठिकाणी 0 ला. आणि आता कंपास ठेवा 0 वर, याला घ्या एक्सटेंड करून इथपर्यंत आणि इथून काय करा, असा आर्क मारा. आता इथं जो आला दॅट इज √6, हा काय आलेला आहे √6. आता मला सांगा √7 जर रिप्रेझेंट करायचं असेल तर परत काय करणार आपण, आधी √5 रिप्रेझेंट करणार, मग √6 रिप्रेझेंट करणार, परत √6 वर एक परपेंडिक्युलर टाकणार, इथे एक आर्क मारणार आणि हे मेजरमेंट घेऊन अशा प्रकारे एकदम आर्क मारणार, इथं आपला √7 येणार आहे. ओके, आता अशा प्रकारे बघा आता आपण काय काय रिप्रेझेंट केलं. चलो ओके. आता हा क्वेश्चन तुम्हाला परत सांगायचं काम नाहीये, पुढे जरी विचारला तर. यस, ओके.
झाला √6, हा झाला 3, हा झाला 4, इथं दिला ॲरो. ओके, चलो हा झालेला आपला √2. इथं आहे 0, इथं आहे 1, इथं आहे √2, याला द्या ॲरो, इकडे द्या ॲरो, हा 2, हा 3 आणि हा 4, इकडे पण द्या ॲरो. आता बघा हा झालेला आपला याला द्या इकडे ॲरो द्या, याला वर ॲरो द्या, वर ॲरो द्या. हा झालेला आहे √3 रिप्रेझेंटेशन. ओके, आता कोण राहिलाय? हा राहिला √5 एक, हा झालेला आहे √5. नाव टेक दी स्क्रीनशॉट. आता याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि √2, √3, √4 करत नाही, √5 आणि √6 आणि 7 तुम्ही ड्रॉ करू शकतात. आता देन पुढे बघूयात आपण काय दिले तर. चलो आता बघा इरॅशनल अँड रिअल नंबर. इरॅशनल अँड रिअल नंबर. आता एक गोष्ट लक्षात घ्या, कधी पण जे अंडर रूट मध्ये नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर असतात, सपोज 2 असेल, आता 2 चा स्क्वेअर रूट निघतो का? नाही, हा आहे इरॅशनल नंबर. हा काय? इरॅशनल नंबर. पण अंडर रूट 4 जर घेतलं तर 4 चा स्क्वेअर रूट 2 निघतो, म्हणजे हा काय झाला? रॅशनल नंबर. किंवा क्यूब रूट ऑफ जर 16 घेतला मी, सॉरी क्यूब रूट ऑफ 8 जर घेतला ना, तर 8 चा क्यूब रूट निघतो, दॅट इज 2, म्हणजे हा सुद्धा काय आपल्याकडं रॅशनल नंबर आहे. पण मी जर घेतला 4th रूट ऑफ 10, तर 10 चा 4th रूट निघत नाही, दॅट इज हा आहे इरॅशनल नंबर. समजे, जे रूट मध्ये परफेक्ट स्क्वेअर नंबर असतात त्यांना काय म्हणायचं? इरॅशनल नंबर. आणि याच्या काही आहेत प्रॉपर्टी, ते आपण बघत आता पुढे. आता हा एक बघा, लक्षात घ्या, डेसिमल फॉर्म ऑफ इरॅशनल नंबर्स. ओके, आता बघा आपल्याला हा √2 दिलेला आहे. √2 ला जर डेसिमल फॉर्म मध्ये करायचं असेल तर आपल्याला याला भागाकार देता येत नाही. ओके, मग त्याच्यासाठी एक स्पेशल मेथड आहे. बघा, हा जो √2 आहे, हा 2 इथे घेतला, डॉट घ्या, आणि 0च्या 1, 2 आणि 3 किंवा 4 पेअर घ्या, काय प्रॉब्लेम नाही. ओके, आता बघा 0च्या आता परफेक्ट स्क्वेअर नंबर कोणते बघा. बघा, 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, 5 चा स्क्वेअर 25, देन 6 चा स्क्वेअर 36, 7 चा स्क्वेअर 49. ओके, आता मला सांगा, याच्यापैकी असा परफेक्ट स्क्वेअर नंबर कोणता आहे ज्याचा स्क्वेअर 2 च्या खाली असेल? तर तो 1 आहे, कारण 1 चा स्क्वेअर 1 आहे, आणि 2 जर घेतला 2 चा स्क्वेअर 4, म्हणजे हा 2 पेक्षा जास्त व्हायलाय. इथं घेऊ आपण तो 1 नंबर घेऊ इथं, तर तोच नंबर खाली घ्या इथं, आणि जो नंबर घेतला तो इथं आन्सर मध्ये डॉक्यावर घ्या, इथं घ्या 0 पॉईंट घ्या. ओके, आता बघा इकडं ऍडिशन बघा, 1 into 1, इथं ह्याचा आणि ह्याचा गुणाकार, इथं 1 into 1 1 लिहा, इथं ऍडिशन, इथं सबट्रॅक्शन. मग 1 + 1 2 आणि 2 - 1 हा आला 1. ओके, आता बघा ही 0ची पेअर इथे घ्या, 1 आणि 2 0. आता एक गोष्ट लक्षात घ्या, 2 च्या युनिट प्लेसला आणि खाली असा नंबर घ्यायचा, त्या नंबरला जर त्यानं मल्टिप्लाय केलं ह्या पूर्ण नंबरला, तर आन्सर 100च्या कमी आला पाहिजे. म्हणजे लक्षात, मी जर 1 घेतला इथं 1 घेतला, तर 1 into 1 1 आला, 2 into 1 2 आला. पण आता आहे का, इथं 2 जर घेतलं काय येईल बघा, बेदुने बघा, 2 जर घेतलं काय येईल, 2 2 जा 4 आणि 2 2 जा 4, 44 आलाय. म्हणजे अजून आपल्याला नंबर बदलता येईल, अजून सुद्धा आपल्याला नंबर बदलता येतो. 3 घेऊन बघू, चला इथं 3 घेऊन बघा, 3 त्रिक 9, 3 दोने 6, अजून नंबर बदलता येईल आपल्याला. आले एक लक्षात? आता मग आपल्या मनात काय करू आपण, इथं जर 5 घेतला मी 5, तर 5 600 व्हायले, म्हणजे 5 घेता येणार नाहीये. मग आपण काय करू, इथं घेऊ आपण 4 नंबर. इथं बघा 4 नंबर घेऊन बघूयात. आले एक लक्षात? 1 2 3 4 5, 5 तर वर चाललाय, पण 1 2 3 छोटे व्हायले. मग 4 बघा, 4 × 1 = 16, 6 हात चाला 1, 4 2 8 आणि 1 9, म्हणजे 96 आले. आता 5 घेतला त्याच्या वर चाललाय, मग 5 घ्यायची गरज नाहीये, म्हणजे 4च बरोबर आला. हा 4 इथं घ्या. ओके, इकडे सबट्रॅक्शन, इकडे ऍडिशन, सॉरी उलट झालं का? यस 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 यस,
इकडे ऍडिशन, इकडं सबट्रॅक्शन. मग 4 आणि 4 आले इथं 8, हा 2 ला 2, इकडं सबट्रॅक्शन करा, दॅट इज 0 4 राहिला. आता इथं जशी पहिली पेअर घेतली होती, आता इथं सेकंड पेअर घ्या. ओके, आता बघा 28 आहे तिथं. इथं जर मी 1 ठेवला तर नंबर झाला 281. 281 का 281, पण इथं जर 2 घेतला तर 282 दुने 400च्या वर चालले ना. 282 दुने 400, कारण ह्यानं 400च्या वर नाही गेलं पाहिजे. ओके, 282 दुने 400च्या वर नाही गेलं पाहिजे. मग काय करू आपण, इथं आपल्याला 2 घ्यायला जमणार नाही, इथं घेऊ आपण एकच नंबर. ओके, इथं घ्या 1 तर इथं घ्या 1, याचा गुणाकार करा. 281 into 1 हा झाला 281. आता इकडे ऍडिशन, इकडं सबट्रॅक्शन. 1 + 1 2, हा 8 ला 8, 2 ला 2. बघा इकडे सबट्रॅक्शन किती झालं तर, म्हणजे 10 मधून 1 गेला 9 राहिला आणि 1 म्हणजे 911. ओके, 119 राहिला. आता इथं जो नंबर घेतला हा 1, याला इथे लिहून काढा. ओके, आता बघा, आता ही पेअर इथं घ्या 0 0 ची घेतली. आता बघा इथं जर 1 घेतला तर हा झाला 2000 आणि हे झाले 11000. 2000चा पडा 11000, पण 2000 पाचशे 10000 होतात. 2000 सके 12000 होतात. मग 6 तर घेता येणार नाही, पण 5 घेऊन बघू आपण. ओके, इथं जर 5 घेतला तर बघा 2 8 2 5 गुणिले जर 5 घेतला तर 5 5 25 5 हातचे 2 5 2 10 2 12 2 हातचा 1 8 45 आणि 1 41 हातचे 4 5 2 10 आणि 14. वा, 1100 वर चालले, म्हणजे 5 सुद्धा घ्यायला जमणार नाही. मग काय करू आपण, इथं घेऊ आपण नंबर 4. इथं घ्या 4 तर इथं घ्या 4. हे बघा 4 चौक 16 6 हातचाला 1 4 2 8 आणि 1 9 4 32 2 हातचाला 3 4 2 8 आणि 3 11. हे बघा 11 296 आली, म्हणजे याच्या खाली आली. तर बघितलं का किती आले, 11 296 आलेलं आहे. हा 4 नंबर परफेक्ट, इथं 4 घ्या. इकडे ऍडिशन, इकडं सबट्रॅक्शन. 4 आणि 4 8, हा 2 ला 2, 8 ला 8, 2 ला 2. इकडे सबट्रॅक्शन बघा, म्हणजे 10 मधून 6 गेले, 10 मधून 6 गेले, इथं राहिले 4 आहे की नाही. परत इथं झाले 10 मधून 10 गेले, इथं राहिले 0. आणि आता बघा 10 मधून 6 गेले, 9 मधून 3 गेले, 9 मधून 3 गेले, खाली राहिले 6 आणि 1 मधून 1 गेला 0 आणि 1 मधून 1 गेला 0. बस, आता ही एक पेर इथे घेऊन टाका 0 0 ची, म्हणजे आले 60 400 आले. ओके, आता बघा मग 28 इथं जर 1 घेतला तर हे किती झाले, 1 1 दशक शतक हजार 10,000, म्हणजे 28,000 झाले. हे किती झाले 60,000. मग 28,000 दुने किती होतात, म्हणजे ते झाले जवळपास 28 दुने 54, नाही 56,000. बरोबर आहे का, म्हणजे 2 घ्यायला चालतं इथं, कारण 3 जर घेतले 28 तरी 3, म्हणजे ते खूप मोठं झालंय, 80च्या वर चालले, ते 80,000च्या वर चालले. आपल्याकडे नंबर किती आहे 60,000, तो 2 इथं घ्या. ओके, आता इकडे ऍडिशन, इकडे सबट्रॅक्शन, गुणाकार बघा. 2 दुने 4, 4 दुने 8 दुने 16 6, 8 दुने 16 6 हातचाला 1 2 2 4 आणि 1 5, 8 2 16 6 हातचाला 1 4 आणि 1 5, म्हणजे 56,564. इकडे ऍडिशन करा, इकडे सबट्रॅक्शन करा, म्हणजे आपला आन्सर आलेलं हे बघा. तर मग आम्हाला असं लिहिता येईल का आता, देअरफॉर √2 चा डेसिमल फॉर्म काय, 1.4142 1 येईल. ओके, अजून इथं सबट्रॅक्शन करू, इथं 1 घेता येईल आपल्याला अजून. हा झाला √2 चा डेसिमल फॉर्म. ओके, आता √3 √4 आपण नंतर प्रॅक्टिस सेट मध्ये जसेल तसं बघूयात आपण. चलो, आता आहे का, याची एक सोपी ट्रिक सांगतो मी तुम्हाला. याचे काय करू, सोपी ट्रिक सांगतो. आता इथं लक्षात घ्या, आपल्याला काय दिलंय, √3 चा डेसिमल फॉर्म करायचा आहे की नाही. बघा आता आपण काय करू, √3 चा डेसिमल फॉर्म आपल्याला पाठ करून टाकू. मग मला पाठ आहे सपोज √3 चा डेसिमल फॉर्म. मग आपण काय करू, इथं घेतो 3, कारण √3 चा डेसिमल फॉर्म करायचा ना. मग इथं घ्या 1 पेअर 2 पेअर 3 पेअर आणि घ्या 4 पेअर. ओके, आता मला सांगा, याचा डेसिमल फॉर्म मला पाठ आहे, दॅट इज 1.732 ..
आता मला सांग इथं काय पहिला नंबर काय इथं 1, मग इथं घ्या 1. 1 × 1 1, इकडे घ्या ऍडिशन, इकडे घ्या सबट्रॅक्शन. 1 + 1 2, 3 मधून 1 गेला 2. आता ही 2 0 इथे घ्या परत. आता इथं कोणता नंबर घ्यायचा जो इथे दिलाय तो, इथे गेला 7, इथं 7 घ्या. आले का लक्षात? इथं जे नंबर देईल ते एक एक घेत चालायचं, डोकं लावायचं काम नाहीये. आता इकडं प्लस, इकडं गुणाकार, 7 7 49, दॅट इज 9, आले 4. 7 2 14 4 18, 14 4 किती आले तर 18 आले तर. मग इकडे घ्या प्लस 7 7 14 4 हाताला 1, हा झाला 34. इकडे करा सबट्रॅक्शन, 7 49, 7 2 14 4 18, बरोबर आहे. म्हणजे याचं सबट्रॅक्शन आला आपल्याकडं 11 आला, परत हा 0 घ्या इथं. आता याच्यानंतर इथं कोणता नंबर घ्यायचा डोकं लावायची गरज आहे का नाही, इथं काय 3, मग तो 3 इथं घ्या, परत 3 घ्या खाली. मग 3 त्रिक 9, 3 चौक 12, 2 हात चाल 1, 3 3 9 1 10. इकडे ऍडिशन, इकडं सबट्रॅक्शन. 3 आणि 3 6, 4 ला 4, 3 ला 3. इकडं सबट्रॅक्शन बघा किती येईल तर 29 71, 71 आले. आता हा 0 इथं घ्या. ओके, इथं 0 घ्या. आता बघा इथं कोणता नंबर घ्यायचा, बघा इथं 1 घेतला, इथं 7 घेतला, इथं 3 घेतला, आता राहिला कोण, इथं घ्या 2. समजे? आता याचा गुणाकार दिल्या, इकडे ऍडिशन करा, इकडे सबट्रॅक्शन करू. हे बघा 2 2 जा 4, 6 2 12 2, हात चाला 1, 4 2 8 1 9, आणि 3 2 6. इकडे ऍडिशन करा, 2 2 4, 6 4 3. इकडे सबट्रॅक्शन करा, तो येईल 10 मधून 4 गेले राहिले 6, 10 मधून 3 गेले राहिले 7, 11 मधून 10 गेले राहिला 1, आणि 7 मधून 7 गेले 0. आणि वाटल्याशी पेर इथं घ्या, आणि पुढे काय जाईल ते आन्सर लिहून टाकू. समजा? ओके, अशा प्रकारे. चला स्क्रीनशॉट घेऊन टाका. ओके, चलो. आता बघूयात आपण पुढं काय दिलंय. ही दिलेली आपल्या इरॅशनल नंबरची डेफिनेशन. ओके, काय दिलंय, अ नंबर हुज डेसिमल एक्सप्रेशन इज नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग इज कॉल्ड इरॅशनल नंबर. आता एक गोष्ट लक्षात घ्या, फॉर एक्झाम्पल आता 2/5 जर केलं तर याचा आन्सर 0.4 येते. हा काय टर्मिनेटिंग, हा काय टर्मिनेटिंग, म्हणजे याला आपल्याला रॅशनल नंबर म्हणता येते, हो की नाही? याला आपल्याला, कारण P/Q च्या फॉर्म मध्ये याला रॅशनल नंबर म्हणू आपण. पण मला सांगा, जर आपण 2/11 घेतला, 2/11 घेतला, याचा आन्सर आहे 0.1818181818 डॅश 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 डॅश. आता हा नॉन टर्मिनेटिंग आहे, हा नॉन टर्मिनेटिंग तर आहे, पण रिकरिंग आहे ना. नॉन टर्मिनेटिंग आहे पण रिकरिंग आहे. मग या नंबरला आपण P/Q च्या फॉर्म मध्ये केलेलं याला, म्हणजे हा सुद्धा याला आपल्याला रॅशनल नंबर म्हणता येते. याला सुद्धा काय म्हणता येते, रॅशनल नंबर म्हणता येते. पण एखादा नंबर जर असा दिला असेल तुम्हाला 0.1230561925432 डॅश 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 डॅश. आता बघा डेसिमलच्या नंतर रॅन्डमली नंबर यायले तर एखादा सेट ऑफ नंबर रिपीट व्हायला का नाही. मग याला म्हणायचं नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग, नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग, and then such numbers are called irrational number. हे नंबर्स कसे असतात, इरॅशनल. बघा हे तर टर्मिनेटिंग आहे, टर्मिनेटिंग म्हणजे डेसिमल फॉर्म, ते तर रॅशनल नंबर झाले. हे नॉन टर्मिनेटिंग बट रिकरिंग येतं, मग त्यांना सुद्धा रॅशनल नंबर म्हणता येते. पण हे लक्षात घ्या, हे नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग आहेत, म्हणजे रिपीट होत नाहीयेत, यांनाच काय म्हणजे फक्त इरॅशनल नंबर. अँड आता बघूयात आपण सम प्रॉपर्टीज ऑफ इरॅशनल नंबर्स. ओके, आता इथं बघा प्रॉपर्टीज ऑफ इरॅशनल नंबर्स काय दिल्यात.
चला बघा, ऍडिशन और सबट्रॅक्शन ऑफ रॅशनल नंबर, ऍडिशन और सबट्रॅक्शन ऑफ अ रॅशनल नंबर विथ इरॅशनल नंबर इज अँड इरॅशनल नंबर. म्हणजे मला सांगा, मी एक रॅशनल नंबर घेतला, मग तो 2 घ्या किंवा 2/3 घ्या. ओके, याची ऍडिशन करा किंवा 2/3 याचं सबट्रॅक्शन करा. कोणासोबत? विथ इरॅशनल नंबर सोबत. मग एक इरॅशनल नंबर घ्या, दॅट इज √5 घ्या, √2 घ्या. तर याचं येणार जे आन्सर असणार आहे ते ऑलवेज काय असणार आहे? इरॅशनल. याचं ऑलवेज आन्सर काय असणार आहे? इरॅशनल नंबर असणार आहे. म्हणून लक्षात घ्या, ऍडिशन और सबट्रॅक्शन ऑफ अ रॅशनल अँड अ इरॅशनल नंबर आर ऑलवेज इरॅशनल नंबर. आता पुढे लक्षात घ्या, दुसरी प्रॉपर्टी काय दिली बघा, मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन ऑफ नॉन झिरो रॅशनल नंबर विथ इरॅशनल नंबर इज ऑल्सो अँड इरॅशनल नंबर. म्हणजे आहे का, एक रॅशनल नंबर घेतला आपण √2 आणि याला मल्टिप्लाय घेतला रॅशनल नंबर दॅट इज 4. तर यांचं जे मल्टिप्लिकेशन असणार आहे ते ऑलवेज 4/√2. म्हणजे हा सुद्धा कसा आहे? इरॅशनल. हा सुद्धा कसा आहे? इरॅशनल. किंवा 3/4 इंटू -√2 असं जरी घेतलं तरी सुद्धा याचा नंबर काय येणार आहे? इरॅशनल येणार आहे. किंवा √2 ला जर √3 ला डिवाइड केला आपण 2 न, म्हणजे इरॅशनल नंबर डिवाइडेड बाय रॅशनल नंबर म्हणजे इरॅशनल डिवाइडेड बाय रॅशनल, यांचं सुद्धा आन्सर ऑलवेज काय असणार आहे? इरॅशनल असणार आहे. म्हणजे इन शॉर्ट लक्षात घ्या, आपण जर ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन केलं एका रॅशनल नंबरचं विथ इरॅशनल नंबर सोबत, तर यांचं आन्सर डेफिनेटली काय येणार माहितीये का? ऑलवेज काय येणार आहे? इरॅशनल येणार आहे. कोणतीही मॅथमॅटिकल प्रोसेस करा, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, रॅशनल विथ इरॅशनल, देन येणारा आन्सर डेफिनेटली कसं असणार? फक्त इरॅशनल असणार आहे. ह्या झाल्या पहिल्या दोन प्रॉपर्टी. आणि थर्ड प्रॉपर्टी बघा काय दिलेत आता. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. बघा आता, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ 2 इरॅशनल नंबर्स. कोणते घेतले आपण? बघा आता, दोन्ही काय घेतले आपण? इरॅशनल नंबर्स प्लस इरॅशनल नंबर्स. लक्षात, म्हणजे दोन्ही जर इरॅशनल नंबर असतील तर याचं जे येणारा आन्सर असणार आहे ते एक तर रॅशनल असू शकते किंवा त्याचं दुसरं आन्सर इरॅशनल सुद्धा असू शकते. लक्षात, दोन्ही जर इरॅशनल असतील त्याची कोणतीही प्रोसेस एक तर रॅशनल किंवा इरॅशनल येईल. पण एक रॅशनल आणि एक इरॅशनल असेल तर त्याचं आन्सर ऑलवेज काय येणार आहे? इरॅशनल येणार आहे. ह्या झाल्या आपल्या प्रॉपर्टीज. ओके, ह्या प्रॉपर्टी रीड करून घ्या, राईट करून घ्या. आता बघूयात आपण स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर. हा एक गोष्ट लक्षात घ्या, इथं -√4 -√5 काय जे असेल याला आपल्याला रिअल नंबर म्हणता येते, याला आपल्याला रिअल नंबर म्हणता येतं. पण अंडर मध्ये जर -5 असेल इट इज नॉट रिअल नंबर, इट इज नॉट रिअल नंबर. ओके, म्हणजे इन शॉर्ट सांगायचं म्हणजे काय बघा, जर आपण रूट मध्ये कोणता बी निगेटिव्ह नंबर घेतला दॅट कॅन नॉट बी डिटरमाइन एनी व्हॅल्यू, म्हणजे त्याला आपल्याला नॉट रिअल नंबर म्हणता येते. तो नंबर एक्झिस्टच करत नाही अर्थवर. ओके, चलो आता बघूयात आपण प्रॅक्टिस सेट 2.2 काय दिले बघा आता. शो दॅट 4√2 इज अन इरॅशनल नंबर. आताच आपण प्रॉपर्टी काय बघितली लक्षात घ्या, आताच आपण प्रॉपर्टी काय बघितलेली आहे की हा बघा, हा 4 कसा आहे? हा जो 4 आहे ना, हा आहे रॅशनल नंबर, हा आहे रॅशनल नंबर. यांच्यामध्ये काही साइन असतं म्हणजे इंटू आहे. आणि दुसरा नंबर इंटू आहे आपल्याकडे √2, म्हणजे रॅशनल इंटू इरॅशनल. रॅशनल इंटू इरॅशनल हे ऑलवेज काय असतंय? इरॅशनल नंबर. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन ऑफ अ रॅशनल अँड अ इरॅशनल नंबर अँड इरॅशनल नंबर. म्हणजे एक रॅशनल आहे, एक इरॅशनल आहे, यांचा जर प्रोडक्ट केला तर तो ऑलवेज काय येतो? इरॅशनल येतो. पण ते आपल्याला शो करायचंय. ओके, मग आता शो करायचं म्हणल्यावर आपण काय करू, इथे लिहू आपण जो दिलेला नंबर आहे त्याला कन्सिडर करू लेट. 4√2 इज इक्वल टू 2 चे ना, यस, 4√2 इज इक्वल टू P/Q.
म्हणजे याला काय करू, थोड्या वेळासाठी कन्सिडर करू, इट इज अ रॅशनल नंबर. मग 4√2 हा जर रॅशनल नंबर असेल तर तो p/q फॉर्म मध्ये असावा. ओके, 4√2 हा रॅशनल नंबर म्हणलं तो असणार p/q फॉर्म मध्ये. तर मग मला सांगा देअरफॉर, आता काय करू आपण 4 ला डिव्हिजन मध्ये टाकू, म्हणजे इकडे राहिला √2 इज इक्वल टू p/4q आला ना, कारण 4 इथं डिव्हिजन मध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये येणार आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला एक तर माहिती आहे ना हा √2 परफेक्ट इरॅशनल आहे म्हणून, पण हा कसा आहे रॅशनल. मला इथं असं लिहिता येईल का, देअरफॉर LHS इज इक्वल टू √2 इज अन इरॅशनल नंबर. हा कसा आहे इरॅशनल नंबर आहे. but RHS is equal to p/4q is रॅशनल नंबर. मग आता मला एक सांगा, आपण जे ऍज्युम्शन केलं हा इज इक्वल टू हा आहे, पण तो ऍक्च्युली इक्वल आहेत का, नाही, कारण की एक इरॅशनल एक रॅशनल आहे, ती इक्वल नसणार आहे. देअरफॉर लिहिता येते आवर ऍज्युम्शन इज रॉंग. आपलं ऍज्युम्शन कसं आहे, रॉंग आहे, आणि देअरफॉर लिहिता येते मग 4√2. आपलं ऍज्युम्शन काय होतं, p/q हा रॅशनल आहे, मग तो रॅशनल नाहीच आहे, मग तो इरॅशनल असणार. इरॅशनल नंबर. ओके, चला याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हा झाला पहिला क्वेश्चन, प्रॅक्टिस सेट 2.2 मधील हा झाला फर्स्ट क्वेश्चन. आणि आता आपण बघूया क्वेश्चन नंबर नेक्स्ट, दॅट इज क्वेश्चन नंबर सेकंड. एक मिनिट. चला आता क्वेश्चन नंबर सेकंड काय दिलाय बघा. आता क्वेश्चन नंबर सेकंड दिलाय तेच अगेन, प्रूव्ह दॅट 3, आता इथं फक्त इंटू होतं, इथं प्लस घेतलंय. हा रॅशनल आहे, हा इरॅशनल आहे, हा रॅशनल आहे, हा इरॅशनल आहे. आपण तेच बघितलंय की एक रॅशनल आणि एक इरॅशनल असेल तर यांच्यामध्ये ऍडिशन करा, सबट्रॅक्शन करा, गुणाकार करा, डिव्हिजन करा, येणारा आन्सर ऑलवेज काय असणार आहे, इरॅशनल. पण ते प्रूव्ह दॅट मध्ये, चला आपण प्रूव्ह करू. मग इथे लिहितो मी लेट. आता बघा हा 3 + √5 हा तर इरॅशनल दिलाय, पण आपल्याला रॅशनल कन्सिडर करू. 3 + √2 इज इक्वल टू रॅशनल कन्सिडर करायचं म्हणजे त्याला काय करू आपण, p/q फॉर्म मध्ये कन्सिडर करू. आता आहे का, हा जो +3 आहे हा इकडे गेला मायनस झाला. मग देअरफॉर सॉरी द √5 ना, येस, √5 इज इक्वल टू p/q -3 आला. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, इथं बघा आपली एक गोष्ट माहिती ना की √5 इज डेफिनेटली इरॅशनल. ओके, देअरफॉर मला असं लिहिता येईल का, देअरफॉर LHS इज इक्वल टू √5 इज इरॅशनल नंबर. हा कसा आहे, इरॅशनल नंबर आहे. बट RHS विच इज इक्वल टू p/q -3 इज, हा कसा आहे, इज रॅशनल नंबर. आता मला सांगा, मग एक इरॅशनल आहे आणि एक रॅशनल आहे, हे इक्वल असू शकतात का, तर नाही. मग देअरफॉर लिहिता येते आवर ऍज्युम्शन इज रॉंग. मग देअरफॉर रॉंग आहे. मग आपलं ऍज्युम्शन काय होतं की हा p/q म्हणजे रॅशनल आहे. मग आपलं ऍज्युम्शन रॉंग आहे म्हणजे रॅशनल नाहीये. रॅशनल नाही म्हणजेच काय तो 3 + √5 इज इरॅशनल नंबर. ओके, इन दिस वे क्वेश्चन नंबर सेकंड सुद्धा आपला कंप्लीट झालेला आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या. आणि आता क्वेश्चन नंबर बघूयात आपण थर्ड. पूर्ण व्हिडिओ डिटेल बघा, पूर्ण चॅप्टर बघा. ओके, तेव्हा तुम्हाला पूर्ण चॅप्टर लक्षात येईल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, काय दिलंय, रिप्रेझेंट द नंबर √5 अँड √10 ऑन नंबर लाईन. आता √5 आपण रिप्रेझेंट केलेलंच आहे, कारण √5 बघा, हा जेव्हा आपल्याला √5 रिप्रेझेंट करायचा आहे तेव्हा त्याचा बेस येतो 2 आणि हाईट येतो 1. आता जेव्हा 10 रिप्रेझेंट करायचा का, लक्षात घ्या, तर 10चा बेस लाईन बघा, लक्षात घ्या, हा झाला √10, हा झाला √10, त्याची बेस लाईन येते 3. याची बेस लाईन काय आपल्याकडे 3 आणि हाईट काय 1 आहे. बस याचा स्क्रीनशॉट काढा आणि आता ते तुम्ही ड्रॉ करून घ्या. म्हणजेच
आता चॅप्टर क्वेश्चन नंबर बघूयात आपण लास्ट वन, दॅट इज फोर्थ क्वेश्चन. काय दिलंय? राईट एनी 3 रॅशनल नंबर्स बिटवीन 2 गिव्हन नंबर्स. आता आपल्या इथं नंबर दिलाय 0.3 अँड -0.5. आता मायनस बघा, -0.5च्या आधी काय असणार? -0.4 असणार. त्याच्या आधी कोण असणार? -0.3 पण असू शकतो, -0.1 असू शकतो. आता हे 0.3 डॅश 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 0.3 एवढे नंबर झाले. 1 2 3 लिहायचे सांगितले, लिहिलेत आपण. ओके, हा झाला फर्स्ट. आता सेकंड लक्षात घ्या, -2.3 अँड -2.33. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला नंबर्स लिहायचे असतात का, डेसिमल नंबर, डेसिमलच्या नंतरचे डिजिट इक्वल करावे लागतात. इथं 2 डिजिट दिलेत, इथे एकच डिजिट दिला. जेव्हा इक्वल करायचं तेव्हा 0 देऊन टाकायचा. आता -30 आणि 33 मध्ये दोनच नंबर येतात, 31 आणि 32. हा 30 आणि 33 मध्ये दोनच नंबर आहेत ना, मग त्याला एक्स्ट्रा करायचे. इथं अजून एक 0 द्या, इकडे पण 0 द्या. देअरफॉर लिहा -2.301, कारण 300च्या नंतर 301, -2.302, -2.303 डॅश 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 डॅश, कारण 3 झाले ना, 1 2 3, आणि इथं लिहा दॅट इज 2.330. हे झाले 3 नंबर्स बिटवीन क्वेश्चन नंबर सेकंड आणि क्वेश्चन नंबर थर्ड. काय सांगितलं बघा, थर्ड सांगितलंय दॅट इज 5.2 अँड 5.3. आता 5.2 आणि 5.3 मध्ये एकही नंबर नाही, कारण 5.2 च्या नंतर 5.3 येणार आहे. मग काय करा, इथे एक 0 घ्या आणि इथे एक 0 घ्या. आता 5.20 टू 5.30, 20 ते 30 भरपूर सारे नंबर येतं. देअरफॉर लिहू 5.20 च्या नंतर येतो 5.21, 5.22, 5.23 डॅश 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 5.30. भरपूर सारे लिहिता येतात, पण आपल्या कितीला सांगितले? 3च. 3 आपण लिहून काढलेत. आणि देन क्वेश्चन नंबर लास्ट, दॅट इज -4.5, -4.5 टू -4.6. आता -4.5 च्या नंतर -4.6च येतो डायरेक्ट. मग काय करा, इथं पण 0 घ्या आणि इथं पण 0 घ्या. मग आपला नंबर लिहिता येतात आता. ओके, -4.50, -4.51, कारण 50च्या नंतर 51, -4.52, देन -4.53 डॅश 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 -4.60. हे झाले आपले त्याच्यातले बिटवीन 3 नंबर्स. आता याचा घ्या तुम्ही स्क्रीनशॉट, आणि इथं आपली प्रॅक्टिस सेट 2 काय झालेली आहे? फिनिश झालेली आहे. नेक्स्ट चॅप्टर, सॉरी, याच्यानंतर जी प्रॅक्टिस सेट आहे ती आपण बघूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. चलो.